रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उभं राहून मुलींचं रिपोर्टिंग, प्रशासनाची झोप उडाली. कर्जत तालुक्यातील कांदिवडे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींची अनोखी गांधीगिरी. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. कर्जत देशभरात तरुणाईच्या सक्रियतेची चर्चा सुरू असतानाच आता शाळकरी मुलांनीही आपल्या परिसरातील समस्यांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. कर्जत तालुक्यातील कांदिवडे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या 3 विद्यार्थिनींनी रस्त्यावरील जीवघेण्या घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क खड्ड्यात उभे राहून अनोख्या पद्धतीने रिपोर्टिंग केले. कांदिवडे गावातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्येही नाराजी होती. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी 3 विद्यार्थिनींनी भन्नाट कल्पना लढवली. एका मुलीने अँकरची भूमिका, दुसरीने रिपोर्टरची भूमिका तर तिसरीने कॅमेरामॅनची भूमिका साकारली. विशेष म्हणजे हातातील छत्रीस त्यांनी माईक म्हणून वापरली आणि थेट खड्ड्यात उभे राहून रस्त्याचे रिपोर्टिंग केले. या विद्यार्थिनींनी रस्त्याची दुरवस्था, नागरिकांना होणारा त्रास, स्वतःच्या अडचणी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. सुरुवातीला हा उपक्रम गमतीचा वाटला असला तरी मुलींच्या रिपोर्टिंग मागील प्रश्न मात्र गंभीर होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विद्यार्थिनींच्या अनोख्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केल्याचे दिसून आले. रस्त्यावर खडी टाकण्यात आली असून रोलरच्या माध्यमातून काम सुरू झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पोरांनी तर राडाच केला अशा शब्दांत या विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे कौतुक ग्रामस्थांकडून केले जात आहे. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, समस्या मांडण्यासाठी मोठ्या व्यासपीठाची गरज नसते. कल्पकता, धाडस आणि प्रश्न मांडण्याची ताकद असेल तर छत्रीचा माईकही प्रशासनाचे लक्ष वेधू शकतो. या विद्यार्थिनींच्या उपक्रमामुळे केवळ रस्त्याचा प्रश्न चर्चेत आला नाही तर शाळकरी मुलांमध्येही सामाजिक प्रश्नांविषयीची जागरूकता आणि व्यक्त होण्याची क्षमता किती प्रभावी आहे हेही अधोरेखित झाले आहे.